आयुक्त साहेब वालनेसवाडी हायस्कूल रोडला आलेलो आहे। भर पावसामध्ये आम्ही आलेलो आहे। या ठिकाणी हे गटरीचं पाणी आहे। नाला सफाई झाली, करोडो रुपये दिले गेले, पण नाला सफाई झाली नाही। हे नाला आहे, या ठिकाणी अंडरग्राऊंड नाला केलाय। एवढा मोठ्या प्रमाणात पाणी आले। आता पाणी या ठिकाणी सुमारे 2 फूट होतं, पण आता ते पाणी उतरलेलं आहे। बारीक पाऊस आलेला आहे। आता या ठिकाणी बघूया आपण या लोकांची परिस्थिती काय झालेली आहे। हे बघा तुम्ही, हे पूर्ण गटरीचं पाणी आहे। आतमध्ये जर गेलं तर नागरिकांच्या घरामध्ये कसं पाणी चाललंय ते तुम्हाला मी दाखवतो। अत्यंत वाईट परिस्थिती आहे। म्हणून मी सांगतो, अधिकारी लोक जनतेचा पैसा मातीत घालतात। हे बघा परिस्थिती कसा मातीत घालतात बघा तुम्ही। आयुक्त साहेब, कागदावर कामगिरी नको आहे, सत्यता पाहिजे। बघा या ठिकाणी या मावशी आहेत। मावशी, हे पाणी किती होतं मगाशी? इथपर्यंत आलत, वरती पायरीपर्यंत आलं होतं। बरं, आता पाणी खाली गेलं? आता थोडं खाली गेले। बर, तुम्ही हे पाणी किती दिसतंय जरा काय ते टाका त्याच्यात बघूया, नाही तुम्ही चालत द्या बघूया। बघा ही परिस्थिती आहे। हे गटरीचं पाणी सगळ्या गावाची घाण या लोकांच्या दारात यायला लागलेली आहे। ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। काय तर बघा, हे पाणी जर लोकांच्या घरामध्ये असं पाणी शिरायला लागलं, याचं कारण काय? नाला सफाईवर होणारा खर्च तो चुकीच्या पद्धतीने केला जातो। जो पैसा खर्च होतो तो पैसा योग्य रीतीने खर्च व्हावा अशी माझी अपेक्षा आहे। यापुढे नाला जो अपुरा आहे, तो जो साफ केला गेला नाही, त्याचा पण मी व्हिडिओ याच्या पुढे दाखवणार आहे। तर माझी हात जोडून विनंती आहे अधिकाऱ्यांना, मला 2 मिनिटं बोलायचंय। बोला बोला बोला, तुम्हाला काय म्हणायचं? 30 वर्ष झालं आम्ही राहतो, ही अशीच आहे ओरड। ही पाणी उन्हाळ्यात सुद्धा ही गटर पुढे जात नाही, कारण पायपा छोट्या घातल्यात, त्यामुळं त्या पाणी पास होत नाही पुढं। पायपा घातल्यात, आता निवडून येणारे आता तर ह्या 5 वर्षात आलेले कोणी सुद्धा फिरकलेलं नाही। इथं एक नगरसेवक इथपर्यंत आलेला नाही। पाठीमागं मंदिर आहे आणि एवढं सगळं आपल्याला कोणाचं काढायचं नाही खरं त्यांनी आहेत म्हणलं जरा तरी बघायला पाहिजे ना। आणि हे सगळं आमचं घर पडलेलं आहे, पाण्यामुळे पडलेलं आहे, पाणी मुरून मुरून। असो, आता या मावशीची पोटतिडकी ऐकलेली साहेब, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। हा जो अतोनात चुकीच्या पद्धतीनं पैसा व्यर्थ होतो ना साहेब, त्यालाच थांबवणं गरजेचं आहे। पैसा खर्च होऊ दे, योग्य ठिकाणी होऊ दे, अशा आपल्याला हात जोडून विनंती आहे। यातना या लोकांना भोगायला लावू नका। ही जनता आहे, या जनतेला अशा परिस्थितीत टाकू नये अशी मी हात जोडून विनंती करतोय आणि माझी दखल घ्याल अशी अपेक्षा करतो। धन्यवाद।